नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी दक्षिण नागपूरचा तिढा महाविकास आघाडीत अजूनही सुटत नाही। काँग्रेसचा दावा आहे, ठाकरे गटानेही दावा केलेला आहे आणि आता शरद पवार गटही त्यामध्ये उतरत आहे। शरद पवार गटाचे शहर उपाध्यक्ष अशोक काटोले सर आपल्या सोबत आहे। काय सांगणार, हा तिढा सुटत नाही, तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीच्या नेत्यांना? एकंदरीत परिस्थिती अशी आहे, दक्षिण नागपूर हा काँग्रेसचा सातत्याने बालकिल्ला आहे। एक 10 वर्ष अपवाद घेतला तर याच्या अगोदरची आपण परिस्थिती बघायला पाहिजे। इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवारसाहेब पक्ष आणि शिवसेना म्हणजे एक महाविकास आघाडी। पण या बालेकिल्ला दक्षिण नागपूरच्या काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण मीही एक जमिनीचा कार्यकर्ता आहे आणि लोकांची प्रतिक्रिया काय आहे काँग्रेसबद्दल ही मी जाणून बुजून लोकांकडनं घेत असतो। त्यामुळे निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असं मी समजतो। तुम्ही शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहे, त्यानंतर उद्धव ठाकरे गट पण दावा करताय या जागेवर, मग कसा तिढा सुटणार? बरोबर आहे तुमचं मत, परंतु आदरणीय शरदचंद्र पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे एक राज्यात जनहिताकरता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन व्हावं या अनुषंगाने 24 तास काम करत असतात आणि त्यांनाही माहीत आहे आणि त्यांनीही असं त्यांच्या लक्षात म्हणजे असेलच का कोणत्याही पक्ष कोणताही राव, म्हणजे ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष राव, काँग्रेस पक्ष राव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राव, जो निवडून येत असेल त्यालाच उमेदवारी देण्यात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे। शिवसेनेला समजा ही जागा गेली ठाकरे गटाला, तर तुमची भूमिका काय असेल? कसं आहे, भूमिकेबद्दल बोललो, एकंदरीत पाहता या दक्षिण नागपूरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी असं म्हणणार नाही शिवसेनेचं अस्तित्व नाही वगैरे, शिवसेनाही आपल्या बरीनं काम करत असतात आणि आता महाविकास आघाडी आहे। परंतु इथे या दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसशिवाय पर्याय नाही। आणखी तुम्हाला एक मी सांगतो, कार्यकर्ते काम करणार का समजा ठाकरे गटाला ही जागा दिली तर, की तुम्ही काँग्रेससोबत आहे? मी तर निश्चितच काँग्रेससोबत, आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीचा काँग्रेसचा कोणताही उमेदवार दिला तर निश्चितच त्यांच्यासोबतच काम करेल। आणि यावेळेस दक्षिण नागपूरमध्ये अशी परिस्थिती दिसून येते की काँग्रेसला या दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आता जुळलेले आहेत काँग्रेसच्या जे काही असेल नेत्यांसोबत, ते कार्यकर्ता नाराज होतील आणि भविष्यात पक्षाचे कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही तर काम करूच, पण आमची ही भूमिका आहे का इथे दक्षिण नागपूरमध्ये 10 वर्ष जे अनेक म्हणजे इतर पक्षाचे लोक काम करतात आणि सध्या हे वातावरण चांगलं आहे, त्या अनुषंगाने काँग्रेसच्या उमेदवाराला तिकीट मिळाली तर निश्चितच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे आम्ही कार्य तर निश्चित करू आणि त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू। परंतु एकंदरीत परिस्थिती अगर कोणत्याही पक्षाला दिलं न पाहता न सर्वे करता, तर मला तरी वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, इथून मग दुसऱ्या पक्षाचं म्हणजे शिवसेना असो, माझ्याही पक्षाचं मी नाव घेतो ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली शरदचंद्र पवार साहेब, पण इथून मला मुश्किल वाटतं, फक्त काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असं मी समजतो। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.